लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता नंदिनी आणि काव्या रम्याचं खोटं लग्न पकडणार आणि रम्याला आता चांगली अद्दलसुद्धा घडवणार. आता नेमकं काय कसं घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की रम्याने माप ओलांडलेलं आहे आणि आता रम्या देशमुखांच्याच घरामध्ये पुन्हा एकदा विजयबरोबर राहायला आलेली आहे. आणि आता इकडे हे सगळं काही बघितल्याच्या नंतर मालिनी काकूंना एक गोष्ट तर कन्फर्म कळालेली आहे की रम्याला ह्या घरामध्ये राहण्यामध्ये काहीही रस नाही आहे. रम्याला फक्त माझ्या मुलांना आणि सुनांना त्रास द्यायचा आहे आणि म्हणून रम्या या घरात आली आहे. पण आता माझ्या दोन्हीही सुना प्रेग्नंट आहेत, त्यामुळे त्यांना काहीही त्रास होता कामा नये. मग आता मालिनी काकू त्यांच्या विचारांमध्ये मग्न होतात. त्या ठरवतात की काहीही झालं तरी मी नंदिनी आणि काव्याला काहीही त्रास होऊ देणार नाही. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल. नंदिनी आणि काव्या प्रेग्नंट आहेत आणि त्यांना त्रास झालेला मला सहनच होणार नाही. त्यासाठी मला आधीच वसुताईंबरोबर बोलून ठेवलं पाहिजे. उद्या भविष्यात जाऊन जर काही गडबड झाली तर पुन्हा वसुताईंनी असं नको म्हणायला की माझ्या कानावर नव्हतं. आज जसं त्यांनी सगळ्यातना हात वर केले तसंच पुढेही त्या करू शकतात. मग मालिनी काकू ठरवतात की आपण वसुत्यांना वॉर्न करून ठेवायचं. वसुत्या जेव्हा किचनमध्ये काही कामास्तव येतात तेव्हा मालिनी काकू किचनमध्ये स्वयंपाकाची रात्रीच्या तयारी करत असतात. त्यावेळी मग मालिनी काकू ह्या वसुत्याला म्हणत असतात, वसुताई थांबा, मला थोडं तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. वसुत्या म्हणते, रम्याचं आणि विजयचं लग्न झालं आहे, त्यांचं विधी वगैरे करायचे त्याबद्दलच ना? त्याबरोबर मालिनी म्हणते, नाही नाही, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. नाही, जर तुम्हाला आम्ही तुमच्या कुटुंबाचा भाग वाटलो असतो, लग्नाच्या वेळी तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर आवडीने आणि आनंदाने भाचीचं कोड कौतुक मी सुद्धा केलं असतं. पण तुम्ही आम्हाला तुमच्या कुटुंबाचा भाग समजत नसाल, म्हणूनच तर तुम्ही आम्हाला लग्नाचं काहीही सांगितलं नाही. असो, उगाचच्या उगाच आता मला त्या विषयावर बोलून तुमच्याबरोबर वाद घालण्यात काहीही रस नाही आहे. मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुम्हाला हे व्यवस्थित माहिती आहे की माझ्या दोन्ही सुना सध्या प्रेग्नंट आहेत आणि जर माझ्या दोन्ही सुनांपैकी एकीला जरी रम्यामुळे काहीही त्रास झाला किंवा विजयमुळे त्रास झाला तर मी मात्र त्यांना सोडणार नाही. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. नाही काय आहे ना, रम्या ह्या घरात लग्न करून येण्यामागे नक्की तिचं काय हेतू आहे, तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे मला जरी माहीत नसलं तरी त्याचा अंदाज मात्र मला नक्कीच आहे. आणि तुम्ही तर तिची आई आहात, त्यामुळे कदाचित तुम्हाला नेमकं तिचं ह्या घरामध्ये येण्यामागचं कारण काय आहे, उद्दिष्ट काय आहे हेही माहीत असेल. पण तरीही तुम्ही माझ्यापासून ते लपवून ठेवाल, कारण तुम्हाला तुमच्या मुलीला पाठीशी घालायचं आहे. ते काहीही असलं तरी मला काहीच फरक पडत नाही. पण जर माझ्या मुलांना, माझ्या सुनांना ह्या सगळ्यामुळे जर काही त्रास झाला ना तर माझ्या इतकं वाईट मात्र कोणीही नसेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे रम्याला इथे राहायचं आहे, तुम्हाला तिचं काय कौतुक करायचं आहे ते सगळं करा, पण माझ्या मुलांना आणि सुनांना त्रास होणार नाही या गोष्टीची मात्र 100% कायम काळजी घ्या. नाहीतर तुम्हाला माहिती आहे मी आधी तर खूप चांगली, आणि जर त्याबरोबर मग वसुत्या म्हणते, कळलं तुला काय म्हणायचं होतं ते मला कळलंय, पुढे अजून तुला काहीही बोलायची गरज नाही आहे. मालिनी काकू म्हणते, चला बरं झालं तुम्हाला थोडक्यातच समजलं, येते. एवढं बोलून ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर मग वसुत्या खोलीत येते. वसुत्या खोलीत आल्यावर रम्या म्हणते, काय गाई, काय झालं, तुला खोलीत यायला एवढा वेळ का लागला? त्यावर वसुत्या म्हणते, हे बघ रम्या, तुला त्या पार्थच्या बाबतीत जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस, पण तुला काहीही झालं तरी त्या नंदिनीच्या आणि काव्याच्या नादी लागायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेव. उगाचच्या उगाच त्या प्रेग्नंट आहेत, त्यांच्या वाट्याला जाऊ नकोस. त्याबरोबर मग लगेचच आता रम्या म्हणू लागते की आई, असं काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? हे बघ, पार्थला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, कुठच्याही हद्दीला जाऊ शकते, आणि त्या काव्याचं बाळ जर ह्या जगात आलं तर मला सांग, पार्थ कधीतरी माझा होऊ शकणार आहे का? हां, तुलाही चांगलं माहिती आहे, जर पार्थचं बाळ ह्या जगात आलं काव्यापासूनचं तर पुन्हा पार्थ माझा होणार नाही. तरीही तू मला सांगतेस की त्या काव्याला काही करू नकोस, तिचं बाळ ह्या जगात येऊन देऊ म्हणून. मी ते सगळं काय ते बाळ ह्या जगात यावं यासाठी केलं आहे का?
आई तुला चांगलं माहिती आहे माझं उद्दिष्ट काय आहे आणि तरीही तू मला हे असं काहीतरी वागायला कसं काय सांगू शकतेस. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, आई मला ना तुझं कधी कधी कळतच नाही. कधी कधी असं दाखवतेस की तू पूर्णपणे माझ्या बाजूने आहेस, माझ्या टीममध्ये आहेस आणि कधी कधी काहीतरी असं विचित्र बोलतेस की ज्यामुळे मलाच कळत नाही की नेमकं तुझं काय सुरू आहे. नेमकं तू कोणाच्या बाजूने आहेस, काय कोणाच्या बाजूने आहेस, कोणाच्या तू. इतक्यात विजय बाथरूममधनं त्या ठिकाणी फ्रेश होऊन येतो. आता विजय त्या दोघींमधलं भांडण बघतो आणि म्हणतो काय झालंय काय. मग वसवत त्या विजयला आणि रम्याला मालिनीमध्ये आणि तिच्यामध्ये जे काही बोलणं झालं ते सगळं सांगते आणि म्हणते की ती मालिनी दिसते तशी नाही आहे, ती जे बोलते ना ते करते. त्यावर विजय आणि रम्या म्हणतात तिने काहीही बोलली तरी यावेळी होणार तेच जे आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर मग आता इकडे काव्या आणि नंदिनी ह्या दोघीजणी त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. नंदिनी ही काव्याला म्हणत असते की काव्या सध्या जे काही घडतं आहे ना त्यामुळे घरातलं वातावरण खूप कलुषित झालं आहे. आपल्या घरामध्ये केवढी मोठी आनंदाची बातमी आली, तू सुद्धा प्रेग्नंट आहेस, मी सुद्धा, घरातलं वातावरण किती प्रसन्न आहे, चांगलं आहे. पण रम्या आणि विजयने मात्र त्या सगळ्याची खराबी केली. त्यावर रम्या आणि विजयने खरोखर लग्न केलं आहे की नाही याच गोष्टीवर अजून ताई मला शंका आहे असं काव्या म्हणते. त्यावर नंदिनी म्हणते ते तर मलाही आहे, पण आपण काय करू शकतो, आपल्याला कसं खरं समजेल. त्यावर मग दोघीही बहिणी आता विचार करू लागतात आणि विचार करून आता शेवटी अंतिम वेळी नंदिनीला एक उत्तम कल्पना सुचते आणि मग नंदिनी आता ती आयडिया इकडे लगेचच काव्या, पार्थ आणि जीवाला सुद्धा सांगते. आणि मग आता नंदिनी आणि काव्या या रम्या आणि विजयला खाली बोलवून घेतात आणि त्यानंतर मग नंदिनी ही म्हणू लागते की तुमचं लग्न झालं ते आम्ही कोणीही पाहिलेलं नाही, म्हणून आमची अशी इच्छा आहे की आम्ही तुमचं पुन्हा एकदा रीतसर लग्न लावून देतो. त्याबरोबर मग रम्या म्हणू लागते की काही गरज नाही आहे, आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे त्यामुळे आधीच आमचं लग्न व्यवस्थित पार पडलं आहे, आता पुन्हा लग्न वगैरे घाट घालायची काहीच गरज नाही आहे आणि मुळात आम्ही एकदा लग्न केलं आहे तेवढं बास. त्यावर मग काव्या म्हणते अगं असं कसं बोलतेस तू रम्या, या घरात आपल्या कुटुंबात, आमच्या कुटुंबात राहायचं आहे की नाही तुला, आमच्या कुटुंबाचा भाग बनायचा आहे विजयला. मग जर त्याला आमच्या कुटुंबाचा भाग बनायचं असेल तर आमच्या घरचे रीतिरिवाजसुद्धा त्याला पाळावे लागतील. घर जावई व्हायचं आहे की नाही त्याला, मग घर जावयाप्रमाणे सर्व रीतीभाती पाळाव्या लागायला पाहिजे. आता काव्याने हे असं सांगितल्याबरोबर मग मात्र रम्याजवळ गप्प बसण्यावाचून काहीही पर्याय नसतो. काव्या सांगत असते आता आम्ही जे सांगू तुला ते करावं लागणार रम्या, लग्न तर तुझं होणार, ते सुद्धा इथे आमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही सगळे लावून देणार. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते हे बघ मी हार आणलेत. त्याबरोबर जीवा म्हणतो मी मंगलाष्टका गाणार आहे. नंदिनी म्हणते मी लग्न लावणार आहे. पार्थ म्हणतो मी तर मंगळसूत्र आणलंय. त्याबरोबर आता त्या लोकांनी असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी घरातले इतर सदस्यसुद्धा येतात. मग आता रम्या म्हणत असते पण तुम्हाला काय करायचं आहे, आमचं लग्न लावायची इतकी हौस का आहे तुम्हाला, आमचं लग्न झालं एकदा तेवढं पुरेसं नाही आहे का. त्याबरोबर मग लगेचच मालिनी काकू म्हणतात अगं पण पुन्हा लग्न करायला हरकत आहेच काय. नाही म्हणजे लग्न झालं आहे ना तुझं विजयबरोबर लग्न झालं आहे, तू त्याच्या गळ्यात हार घातलास, त्याने तुझ्या गळ्यात हार घातला, तू त्याच्या गळ्यात हार घातल्यानंतर त्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, मंगलाष्टका झाल्या नसतील, अक्षता पडल्या नसतील कारण तुम्ही कोर्ट मॅरेज केलं ना, मग आपण ते आता इथे करू, इथे मंगलाष्टका गाऊ, इथे तुमच्यावर छान अक्षता टाकू, तुम्हाला आशीर्वाद देऊ, चला लग्न तर तुमचं व्हायला हवं असं मालिनी काकूसुद्धा म्हणतात. मालिनी काकू म्हणतात आम्हालाही तुला आशीर्वाद द्यायचे आहेत. इतक्यात तिकडे विक्रम काका येतात आणि विचारतात काय सुरू आहे हे सगळं आणि विजय काय करतो इथे. आता विक्रम काकांना अचानक बघून सगळेच जण थक्क होतात आणि सगळेच जण गप्प बसतात. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात काय विचारतोय मी, काय करतायत हे इकडे. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो बाबा मी सांगतो आणि मग आता पार्थ सांगायला सुरुवात करतो. बाबा विजय आणि रम्या ह्या दोघांनीही कोर्ट मॅरेज केलेलं आहे आणि घरात इतर कोणालाही सांगितलेलं नव्हतं त्यांनी की ते दोघं जण लग्न करतायत म्हणून. त्यामुळे आम्ही असा विचार करतोय की आम्ही यांचं पुन्हा एकदा थाटामाटात लग्न लावून देऊ आणि त्यासाठीच आम्ही हा सगळा घाट घालत होतो. नाही म्हणजे अनायसे जर यांचं लग्न झालेलंच आहे तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात देखतसुद्धा व्हायला हवं असं जस्ट वाटलं म्हणून आम्ही हे सगळं काही करत होतो, बाकी काहीही नाही.
त्याबरोबर आता पार्थ म्हणत असतो, बाय द वे बाबा, अहो तुम्ही तर टूरवर गेला होतात, तुम्हाला यायला वेळ होणार होता, मग तुम्ही इतक्या लवकर परत कसे काय आलात? नाही म्हणजे तुम्ही कामासाठी गेला होतात, तुम्ही कधी कामासाठी गेल्यावर फारसे लवकर येत नाही म्हणून विचारतोय. त्याबरोबर विक्रम काका काहीच उत्तर देत नसतात. आता घरात सगळ्यांच्याच लक्षात येतं की विक्रम काका संतापलेत. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, बाबा काहीतरी बोला ना, तुम्ही असे शांत राहू नका. त्याबरोबर मग लगेचच विक्रम वसुहत्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणू लागतो, वसुताई तुला हे सगळं माहीत होतं? रम्याने हे जे काही केलं आहे ते योग्य केलं आहे का? तुला पटलं आहे का रम्याचं वागणं? वसुताई, जेव्हा तुझा नवरा गेला तेव्हापासून मी तुला आणि रम्याला इकडे राहायला आणलं, माझ्याकडे, माझ्याबरोबर. रम्याचं शिक्षण, रम्याचं संगोपन, रम्याचं कॉलेज, सगळीकडे मी पुरा पडत गेलो. कधीच तिला बापाची कमी भासू दिली नाही. जे माझ्या मुलांसाठी केलं तेच रम्यासाठी केलं. जिथे त्यांना शिकवलं तिथेच रम्याला शिकवलं. तिला जे शिकायचं होतं ते शिकवलं. तिला जे करायचं होतं ते करू दिलं. कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो, त्याप्रमाणे उभा राहिलो जसा एक बाप त्याच्या जन्म दिलेल्या मुलीच्या पाठीशी उभा राहील. मी तुला म्हटलं होतं, मी रम्याला तिच्या वडिलांचं प्रेम देईन, मी कुठेच कमी पडणार नाही. आणि खरोखर मी कुठेच कधीच कमी पडलो नाही. मग मी एवढं सगळं केलं, मग काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची? कोर्ट मॅरेज वगैरे करून काय साध्य केलं रम्या तू? हां, का केलं हे सगळं? एकदा तरी हे आम्हाला घरामध्ये सांगावं, आमच्याशी बोलावं आणि मग हे सगळं ठरवावं असं वाटलं नाही का तुला वसुताई? सांग ना. नाही, मी तुझ्यापेक्षा लहान आहे हे मला मान्य आहेच, पण तू मोठी आहेस म्हणून तू नेहमी तुझे निर्णय परस्पर घेणार आणि माझ्याकडनं मात्र मी सगळं काही तुला सांगून ठरवणार अशी अपेक्षा करायची का फक्त तू? त्याबरोबर मग वसुहत्या म्हणत असते, हे बघ विक्रम, तुला जे काही वाटतंय ना तसं काहीही नाही आहे. अरे जसा तुम्हाला धक्का बसला आहे ना तसाच मलाही धक्का बसला होता. रम्याने हे अचानक केलेलं लग्न वगैरे मलासुद्धा काहीही माहीत नव्हतं. अरे जर मला या सर्व गोष्टी माहिती असत्या तर मी तुझ्या आणि मालिनीच्या कानावर घातल्या नसत्या का? अरे मी बघितलेलं नाही आहे का की रम्याला तुम्ही दोघा नवरा बायकोनी किती जीव लावलाय ते? माझ्यापेक्षाही जास्त हक्क आहे तुमचं दोघांचाही रम्यावरती. पण मी खरंच सांगते, रम्याने हे लग्न वगैरे जे काही केलं आहे त्यातलं मला खरंच काही माहीत नव्हतं. जर मला माहीत असतं तर मी तुझ्या कानावर घातलं नसतं का? एवढी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली असती का? हे बघ, मला तुला सांगायला आवडलं असतं, पण खरंच जर मलाच माहीत नव्हतं तर मी तुला कुठून सांगणार होते? मी खरं बोलतेय, माझ्यावर विश्वास ठेव विक्रम. मला माहिती आहे तुझा माझ्यावर विश्वास पटणार नाही, पण मी काय करू म्हणजे तुला माझ्यावरती विश्वास पटेल? मी कसं सांगू तुला, कसं समजावू? अरे मी खरं बोलतेय. त्यावर मग विक्रम काका काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे, मला काही ऐकायचं नाही आहे तुझं, तू गप्प बस, एवढं बोलूनच ते तिकडनं निघतात. आता विक्रम काका तिकडनं निघून गेल्यावर मग नंदिनी म्हणते, पुरे झालं, आपण सुद्धा सगळ्यांनी निघायला हवं. आणि मग आता कोणीही तिकडे थांबत नाही. सगळेच जण हॉलमधनं बाहेर पडतात आणि आपापल्या खोल्यांमध्ये निघून जातात. आता खोलीमध्ये आल्यावर इकडे नंदिनी म्हणू लागते, शी, उगाच थोडक्यासाठी बाबा आले. बाबा आल्यामुळे रम्या वाचली, नाहीतर आज आपण रम्याचं आणि विजयचं लग्न लावलं असतं. जर त्यावेळी रम्याने लग्न करायला नाटक केलं असतं, नकार दिला असता किंवा काही कारणं सांगितली असती तर आपल्याला ताबडतोब खरं पकडता आलं असतं की रम्याचं आणि विजयचं लग्न वगैरे काहीही झालेलं नाही आहे. उलट रम्या ही नाटकं करते, ढोंग करते आपल्यासमोर विजयबरोबर त्याची बायको असण्याचं, आणि मग आपण रम्याला चांगलं सुनावलं असतं, आपण रम्याला चांगली अद्दल घडवली असती. पण शेवटी सगळा प्लॅन फ्लॉप झाला आपला. नंदिनीला प्लॅन फ्लॉप झाल्याचं खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं, दुःख झालेलं असतं. पण त्याचवेळी आता त्या ठिकाणी काव्या येते आणि काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई डोंट वरी, आपला प्लॅन वगैरे काही फ्लॉप झालेला नाही आहे, तू उगाच खूपच जास्त विचार करतेस. अगं ताई, असं काय करतेस? लग्न झालं आहे ना, मग लग्नानंतर ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्यासुद्धा व्हायला पाहिजेच ना. त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे नेमकं तुला रम्याच्या बाबतीत आपण काय करायचं असं वाटतंय काव्या? त्याबरोबर काव्या म्हणते, ताई अगं असं काय करतेस? लग्नानंतर प्रत्येक नवरा बायकोंमध्ये होतं, मग रम्यामध्ये आणि विजयमध्ये सुद्धा व्हायला हवं. लग्नानंतरची पहिली रात्र, लग्नानंतरचं सगळं पहिलं असतं, व्हायला हवं ना त्यांचंसुद्धा. हनीमून काय काय वाटतं? त्याबरोबर नंदिनी हसते. काव्य म्हणते, हे बघ, मला तर पक्की खात्री आहे रम्याने विजयला फसवलं आहे. ती विजयबरोबर लग्न वगैरे काहीही करणार नाही. आणि विजय मूर्ख आहे, तो तिच्या प्रेमात आंधळा आहे, त्यामुळे ती जे सांगते तो फक्त ते फॉलो करतोय. त्यामुळे आता आपण काय करायचं?
आता आपण त्यांची हनीमून प्लॅन करायची. आणि मग त्यानंतर काय होईल, त्यानंतर रम्यामध्ये आणि विजयमध्ये काहीतरी असं घडेल ज्यामुळे आपल्याला काय खरं काय खोटं हे ताबडतोब कळेल. त्याबरोबर नंदिनी म्हणते, वाह वाह काव्या वाह, तू हुशारच आहेस. बरं चल, आता बाबा मध्ये आल्यामुळे त्या लोकांचं लग्न थांबलं याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी ती लोक कुठेतरी बाहेर गेली आहेत शक्यतो. तोपर्यंत आपण जाऊन त्यांची खोली डेकोरेट करूया. आणि मग लगेचच नंदिनी आणि काव्या वसवत त्या रम्याच्या रूममध्ये जातात आणि ती खोली पूर्णपणे छान एखाद्या नवीन कपलसाठी जशी डेकोरेट केली जाते तशी डेकोरेट करतात. छान मस्त व्हाईट चादर टाकतात, रेड अँड व्हाईट मेणबत्तीने सगळं रूम डेकोरेट करतात, छान लाईटिंग वगैरे लावतात, पलंगावरती गुलाबाने बदाम बनवतात. छान असं सगळं डेकोरेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी विजय आणि रम्या येतात. विजय आणि रम्या म्हणतात, काय आगाऊपणा आहे हा सगळा, तुम्हाला कोणी करायला लावलं होतं हे सगळं. त्यावर मग त्या दोघीही सांगतात, लग्नानंतरची तुमची पहिली रात्र आहे, छान एन्जॉय करा. आम्ही तुमच्यासाठी हे सरप्राईज प्लॅन केलं, तुम्हाला तुमच्या लग्नाचा काही आहेर देता आला नाही, कमीत कमी म्हटलं एवढं तरी करावं. आणि मग त्या लोकी तिकडनं निघून जातात. आता विजयला तर रम्या आधीपासूनच आवडत असते, त्यात हे एवढं सुंदर वातावरण या लोकींनी तयार केलेलं असतं. मग विजयचा तोल थोडासा सुटतो. विजय रम्याला म्हणत असतो, रम्या अनायसे खोटं का होईना पण आपलं लग्न तर आता झालं आहे, मग लग्नानंतर आपण एकत्र यायला तशी काही हरकत आहे असं मला वाटत नाही. बिकॉज अनायसे आपण एकाच रूममध्ये राहणार आहोत आणि तसंही पुढे जाऊन भविष्यात आपण दोघंजणं एकमेकांबरोबर खरोखरं लग्न करणारच आहोत, तेव्हा आपण ऑफिशियली नवरा बायको होऊच. मग तोपर्यंत आपण एकत्र आलो तरी काही फरक पडेल फारसं असं मला वाटत नाही. काय वाटतं तुला? तसंही घरात तर सगळ्यांना हेच वाटतंय की आपलं लग्न झालं आहे म्हणून. त्यावर रम्या म्हणत असते, नाही नको विजय प्लीज. आता खरं तर रम्या घाबरते. रम्याला वाटतं की विजय जर माझ्या जवळ आला तर मी काय करू. रम्या विजयला म्हणते, हे बघ विजय, लोकांना काहीही वाटत असलं, लोकांना काही माहीत असलं तरी आपल्याला व्यवस्थित माहिती आहे ना की हे सगळं खोटं आहे, आपलं लग्न वगैरे काहीही झालेलं नाही आहे. आणि लग्न झालेलं नसताना असं एखाद्या परपुरुषाच्या जवळ जाणं कुठल्याही मुलीला शोभत नाही आणि मुळात आवडतही नाही. त्यामुळे प्लीज आपण असं काहीही सध्या करायला नको. विजय म्हणतो, रम्या अगं पण मी परपुरुष नाहीच आहे, मी तुझा होणारा नवराच आहे, रादर लोकांसमोर झालेलाही नवरा आहे. घरात सगळ्यांना तू हेच सांगितलंस ना की आपलं लग्न झालं आहे, मी तुझा नवरा आहे, मग मी तुझ्या जवळ यायला तुझी हरकत काय. हे बघ रम्या, मला तरी आपल्या एकत्र येण्यामध्ये काही अडचण आहे असं वाटत नाही, त्यामुळे उगाच तू काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस आणि मला तुझ्या जवळ येण्यापासून रोखूही नकोस. मला आवडीने जवळ येऊ देत तुझ्या, आपण एकत्र राहू शकतो रम्या. आणि विजय आता रोमॅन्टिक होऊन रम्याच्या जवळ येतो. रम्या विजयला स्वतःपासून लांब ढकलते आणि म्हणत असते, विजय प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. काय चाललं आहे तुझं? वेड लागलं आहे का तुला? मूर्ख आहेस का तू? मी सांगितलं ना तुला, मला या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात रस नाही आहे. प्लीज स्टे आउट ऑफ अ वे. मला बिलकुल नाही आवडत आहेत या सर्व गोष्टी, मला नाही करायचं हे सगळं, कळलं तुला? आपलं लग्न झाल्याच्या नंतर, आपण ऑफिशियली हजबंड वाईफ झाल्याच्या नंतर मग हे सगळं आपण बघू, पण आत्ता तरी काहीही होणार नाही आहे, समजलं? थोड्या वेळापुरती विजयला शांत करण्यासाठी, थोपवून ठेवण्यासाठी खरं तर रम्या हे सगळं त्याच्याशी खोटं बोलते. विजय म्हणतो, रम्या आर यू शुअर ना तुला माझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून? जर माझ्याशी लग्न करायचंच नाही आहे, माझ्याजवळ यायचंच नाही आहे, तर मग हे सगळं कशाला करायला लावलंस मला? हां, मी तुझ्या जवळ आलेलं तुला आवडत नाही आहे, आय नो. तुझ्या त्या टचमधून, तुझ्या त्या मला ढकलण्याच्या स्पीडमधून मला ते सगळं जाणवतं आहे. रम्या, तू मला फसवत तर नाही आहेस ना? हां, हे सगळं नाटक तू का रचलं आहेस? नेमकं काय आहे तुझ्या मनात? आता हे सगळं ते दोघंजणं भांडत असतात जवळपास जोरजोरात आणि नंदिनी आणि काव्या त्यांच्या रूम बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत असतात. मग दोघीही बहिणी हसतात आणि मग काव्या म्हणते, बघितलंस ताई, मी म्हटलं होतं ना तुला, ही रम्या कधीही सुधारू शकत नाही. अगं, जी मुलगी स्वतःच्या आईची होऊ शकली नाही ती इतर कोणाची काय होणार आहे. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, बरोबर, असो मरू दे, आपल्याला सत्य समजलं एवढंच पुरेसं आहे, चल आता भांडत बसू दे यांना. आणि मग त्या दोघीही जणी तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पुढे नेमका रम्या आणि विजयच्या बाबतीत काय काय तमाशा घडतो हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलबरोबर जोडलेले राहा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद ऑल ऑफ यू.